आताची सर्वात मोठी अपडेट, सर्व शेतकरी खुश. 14 एप्रिल पीक विमा खरीप रब्बी 2400 कोटी रुपये, आजपासून 17,500 रुपये. या 27 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेला आहे. तर आता 14 एप्रिलपासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात. तब्बल 2400 कोटी रुपये या 27 जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी वाटप जलद गतीने इथं करण्यात आलेलं आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये मोठा निर्णय आज घेतलेला आहे. आता बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकणे सुरू झालेलं आहे. तर शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. यामध्ये नाशिक, लातूर, बीड, परभणी, धाराशिव उस्मानाबाद, नागपूर, अमरावती, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा. तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर, अकोला, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तब्बल 2400 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे. तर आता हा जो पीक विमा आहे ते 27 जिल्ह्यांमध्ये येत आहे. किती? आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं मिळणार आहे. तर आता कोणाला हा पीक विमा इथं मिळत आहे? तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, ज्यांचे पिकाचे नुकसान झालेलं आहे, तर आता दुष्काळग्रस्त, अतिवृष्टी, पूर अशा शेतकऱ्यांना इथं प्राधान्य इथं देण्यात येत आहे. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे? तर आता ज्या कोणा शेतकरी बांधवांना पैसे आले नसेल तर अशाने पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या. लेखी अर्जाचं मला डेमो मी सांगणारच आहे कशा पद्धतीने ते लिहायचं आहे. नाव, गाव, पिकाचा तपशील, पॉलिसी नंबर, बँक खाते सोबत आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 आणि ई पीक पाहणी केल्याचा पुरावा त्यासोबत जोडून द्यायचा आहे. तर आता त्यासोबत आता नाशिकमध्ये जे की आपल्याला पीक विमा इथं आलेलं आहे, यामध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु 2 ते 3 दिवसांमध्ये वाटप सुरू होणार आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 105 कोटी रुपये, लातूरमध्ये 120 कोटी रुपये, बीडमध्ये 130 कोटी रुपये, परभणीमध्ये 115 कोटी रुपये, उस्मानाबादमध्ये 100 कोटी रुपये, नागपूरमध्ये 90 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 125 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 140 कोटी रुपये. तर हा जो पीक विमा आहे ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी पैसे तर येणार नाही. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नागपूर, अमरावती, यवतमाळ हे जिल्हे आपण बघितलेले आहे. यानंतर येते आपलं जळगाव. जळगावमध्ये आलं आपलं 110 कोटी, धुळेमध्ये 85 कोटी, नंदुरबारमध्ये 80 कोटी, कोल्हापूरमध्ये 95 कोटी आणि सांगलीमध्ये 90 कोटी. तर याप्रमाणे पीक विमा येत आहे. यानंतर इथे आपलं सातारामध्ये येते 100 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 120 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 105 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 115 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 80 कोटी रुपये, गोंदियामध्ये 75 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 85 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 70 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 90 कोटी रुपये, जालन्यामध्ये 110 कोटी रुपये याप्रमाणे येत आहे. रत्नागिरीमध्ये 60 कोटी आणि सिंधुदुर्गमध्ये 55 कोटी. तर आत्ता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांसाठी जो काही आपण इथे लेखी अर्ज केलेला आहे, पीक विमा प्रतिनिधी, संबंधित अधिकारी, पीक विमा कंपनीचे नाव किंवा नाही लिहिलं तरी चालेल, हे सोडून द्या. तुमचा तालुका, जिल्हा, विषय, पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज इथं महोदय लिहायचा. हा जसाच्या तसा महिना इथं लिहून घ्या. यानंतर मी खालील सही करणारा अर्जदार शेतकरी आहे. मी चालू वर्षासाठी पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे, तर अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये तुमचं नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, पिकाचे नाव. आता हे पॉलिसी आय डी क्रमांक जे की तुमच्या पावतीवर राहील, ॲप्लिकेशन नंबर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाका, आधार क्रमांक इथं टाकायचा आहे. आता ही संपूर्ण माहिती भरून आता जसेच्या तसं मी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असून ई पीक पाहणीसह तरीसुद्धा रक्कम मिळालेली नाही, अडचण निर्माण होत आहे. तरी माझा अर्जाचा विचार करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू, स्वाक्षरी करा, आपलं नाव लिहा पूर्ण, मोबाईल नंबर, दिनांक आणि त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडून द्यायचं आहे. यासोबत तुम्हाला आधार कार्डची एक झेरॉक्स, बँक पासबुकची एक झेरॉक्स, 7/12/8 आणि पीक विम्याची पावती आणि पीक पाहणी केलेल्याचा पुरावा जर असेल तर, नसला तरी चालेल.
तर आता यामध्ये जे की हे जो अर्ज आहे ते कृषी अधिकारी पीकमा कंपनी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीकमा ऑफिस आहे, तिथं नेऊन तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. किंवा तुम्हाला 14447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता घरबसल्या. तर आता तक्रार केल्याच्या नंतर तुमच्याकडे तुमचा आधार नंबर, त्याचप्रमाणे बँकेचे डिटेल्स आणि पीकमाची पावती समोर ठेवून तुम्हाला कॉल करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती विचारण्यात येईल. आता कोणाला पीकमा इथं मिळणार नाही. ज्या शेतकरी बांधवांनी पीकमा फॉर्म भरलेला नाही, ई पीक पाहणी केलेली नाही, आधार चुकीचा आहे, बँक खाते बंद आहे, ई KYC नाही, नुकसान भरपाई यादीमध्ये त्यांचं नाव नाही, तर अशांना पीकमा इथं येणार नाही. तर आता 14 एप्रिल जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर, मोठी खुशखबर म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीकमा कंपनीकडून तब्बल 2400 कोटी रुपयाचा पीकमा आता मुख्यमंत्री आणि आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पीकमा वाटप शेतकरी बांधवांना सुरू झालेला आहे.